नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्राध्यापक राजू पांडे। आज आपण डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स यामधला जो काही दुसरं मॉड्यूल आहे ते म्हणजे डिसेंट्रलायझेशन म्हणजे विकेंद्रीकरण। तर याच्यामधला जो चौथा भाग आहे तो म्हणजे कास्ट, क्लास, जेंडर, डेमोक्रेसी अँड इथनिसिटी चॅलेंजेस। आता यामध्ये मुख्यतः भारतीय समाजासमोर, भारताच्या लोकशाही समोर, भारताच्या निवडणूक प्रक्रियेच्या समोर आणि भारताच्या जे काही शासन आणि प्रशासन आहे तर याच्या समोर मुख्यतः ज्या गोष्टींचा उहापोहा करणं आवश्यक आहे किंवा जी आव्हानं खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या भारतीय लोकशाहीसमोर दिसतात, त्याचबरोबर इलेक्शनमध्ये जे अडथळे त्या ठिकाणी येतात आणि सरकार चालवण्यासाठी जे अडथळे येतात ते म्हणजे जातीचा असणारा अडथळा असन, वर्गाचा असणारा अडथळा असन, लिंगाचा असणारा अडथळा असन आणि वांशिकतेचा असणारा अडथळा असन। आता हे जेव्हा आपण म्हणतो की भारत हा जो देश आहे, ह्या देशामध्ये अनेक जाती, धर्म, पंथ, संप्रदाय, संस्कृती, प्रदेश, भाषा असणारा हा प्रदेश आहे आणि तरीही भारत नावाचा एक एकात्म देश आहे आणि म्हणून भारताच्या एकात्मतेमध्ये त्या ठिकाणी विविधता आहे आणि भारताच्या विविधतेमध्ये एकात्मता आहे। या सूत्रावर भारत नावाच्या देशाचा राज्यकारभार त्या ठिकाणी चालू आहे। आता मित्रांनो, आपण असं म्हणत असताना आपण दुसऱ्या बाजूला असं म्हणतोय की भारताच्या ह्या एकात्मतेला आणि अखंडत्वाला तडे देण्यासाठी जात ही एक अडसर दिसते, क्लास वर्ग हा एक अडसर दिसतो, जेंडर लिंग हे एक अडसर दिसतं आहे, डेमोक्रेसीमध्ये त्या ठिकाणी वांशिकता ही एक अडसर असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। आणि म्हणून याचा अभ्यास करत असताना आपल्याला भारतीय समाजाची, भारतीय लोकशाहीची नेमकी जडणघडण काय आहे तर हिच्याबद्दलची काही स्पष्टता होणं हे अपेक्षित आहे। आणि म्हणून जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की भारतीय समाज ज्याला म्हणतो आपण, तर हा भारतीय समाज हा अनेक अंतर्प्रवाहातून त्याची त्या ठिकाणी जडणघडण झालेली आहे। मग ती सामाजिकदृष्ट्या असन, राजकीयदृष्ट्या असन, सांस्कृतिकदृष्ट्या असन किंवा भाषिकदृष्ट्या असन, वेगवेगळ्या ज्या काही चाली, रीती, प्रथा, परंपरा त्या असतील तर त्याच्यामधून सुद्धा भारतीय समाज हा त्या ठिकाणी आंतरप्रवाही त्याची जडणघडण ही होत आलेली आहे। आणि म्हणून भारतीय समाज हा समजून घेणं या ठिकाणी आवश्यक आहे। म्हणजे ज्या राज्यकर्त्यांनी ह्या देशावर राज्य केलं तर त्यांनी पहिल्यांदा भारतीय समाज हा काय आहे हा समजून घेतला। म्हणजे आपल्याकडं पोर्तुगीज आले, डच आले, फिरंगी त्या ठिकाणी आले किंवा इंग्रज त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ह्या देशावर राज्य केलं। आपण असं म्हणतो की ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, परंतु नुसतं आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं नाही तर आपल्यावर त्या ठिकाणी पोर्तुगीज असतील, फ्रेंच असतील यांनीसुद्धा आपल्यावर राज्य केलं। परंतु आपण ब्रिटिशांनी राज्य केलं आपल्यावर असं का म्हणतो तर बहुसंख्य भारत हा जो आहे तो ब्रिटिशांच्या प्रभावामध्ये होता, ताब्यात त्या ठिकाणी होता, प्रभावाखाली होता, वर्चस्वाखाली होता आणि ब्रिटिशांचा कायदा हा त्या ठिकाणी चालत होता। ब्रिटिशांनी हा भारत हा एक एक करून त्या ठिकाणी जिंकून घेतला आणि म्हणून आपण असं म्हणतो की भारतावर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं। तर हे अर्धसत्य आहे। भारतावर ब्रिटिशांबरोबर त्या ठिकाणी पोर्तुगीजांनी राज्य केलं, फ्रेंचांनी राज्य केलं आणि म्हणून त्याचबरोबर ज्या काही
खैबर खिंडीमधनं ज्या काही ज्या टोळ्या आल्या, ह्या टोळ्यांनीसुद्धा भारतावर त्या ठिकाणी राज्य केलं. आणि म्हणून भारताचं समूहमन जे आहे, समाजमन जे आहे, तर ते समाजमन अनेक प्रकारे अनेक घटकांनी प्रभावित झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून आज आपणही भारत नावाचा देश आणि ह्या देशाचा राज्यकारभार, ह्या देशाची निवड प्रक्रिया समजून घेण्याच्या अगोदर मला सगळ्यात महत्त्वाचं हे वाटतं की आपणही खऱ्या अर्थाने हा देश समजून घेत असताना मुख्यतः अधिक चांगल्या पद्धतीनं भारतीय समाज काय आहे, हा भारतीय समाज त्या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण जातीचा, धर्माचा, पंथाचा, वर्गाचा, लिंगाचा, वंशाचा विचार करतो आणि ह्या बहुभाषिकतेवर किंवा बहुविविधतेवर आपण जेव्हा चर्चा करतो, तेव्हा आपण असं म्हणतो की भारताची ही सगळ्यात मोठी पॉवर त्या ठिकाणी आहे की भारत हा बहुविविधता असणारा मात्र एकात्म देश आहे. हे झालं भारताचं त्या ठिकाणी भारताच्या एकतेचं सूत्र. परंतु आपण दुसऱ्या बाजूला असं म्हणतो का काही खरं नाही, कारण भारतामध्ये धर्म, जाती, पंथ, परंपरा, रूढी, प्रथा, वांशिकता हे जे घटक आहेत, तर हेच खऱ्या अर्थाने भारताच्या एकात्मतेला तडे देणारे आहेत, भारताच्या अखंडत्वाला तडे देणारे आहेत. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी भारतीय समाज हा समजून घेणं आवश्यक आहे. ब्रिटिश या देशामध्ये आल्यानंतर त्यांनीसुद्धा भारतीय समाजमनाचा ठाव त्या ठिकाणी घेतला. आजही भारत ही एक जगाच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ असणारी बाजारपेठ म्हणून त्या ठिकाणी समजली जाते. आणि मोठ्या प्रमाणात भारताकडं त्या ठिकाणी एक बाजारपेठ म्हणून जेव्हा पाहिलं जातं, तेव्हा विकसित देश हे इथल्या मार्केटचा अभ्यास त्या ठिकाणी करतात. आपण पाहतो की आपल्याकडं त्या ठिकाणी एखादा सण उत्सव असेल तर त्याच्यासाठी लागणारी जे साहित्य आहे, तर ते साहित्य बाहेरून कुठून तरी येतं. मग संक्रांतीच्या वेळेस लागणारा पतंग असेल, त्याच्यासाठी लागणारा मांजा असेल, कारण आपल्याकडं पतंगाचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संक्रांतीच्या वेळेस त्या ठिकाणी खेळला जातो. तर त्याच्यासाठीचा मांजा आणि पतंग याची निर्यात मोठ्या प्रमाणात त्याच्यासाठीचं त्या ठिकाणी चीनसारख्या देशाकडनं, जपानसारख्या देशाकडनं होत असते. आणि म्हणून आजही आपण एक बाजारपेठ आहोत. ब्रिटिशांनी आपलं राज्य केलं तेव्हाही आपण एक बाजारपेठ त्या ठिकाणी म्हणूनच आपला वापर हा केला गेला. आणि म्हणून जेव्हा आपण हा भारत जेव्हा पाहतो, तेव्हा भारत हा म्हणजे गोपाळकृष्ण गोखलेंकडं जेव्हा पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी आले आणि त्यांनी आपले गुरु गोपाळकृष्ण गोखले यांची भेट घेतली, तेव्हा ते म्हटले की मला भारतामध्ये, गांधीजी असं म्हटले की मला भारतामध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे. तेव्हा त्यांनी गांधीजींना सांगितलं की तुम्ही हा भारत नेमका कसा आहे हा त्या ठिकाणी फिरून पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल का हा भारताची जर बांधणी करायची असेल आणि ह्या भारतातल्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचा जर आत्मसन्मान मिळवून द्यायचा असेल, ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल, तर तुम्हाला अगोदर भारत हा पाहावा लागेल. आणि मग तिथून पुढं सलग 2 वर्ष महात्मा गांधीजी हे ह्या भारत भ्रमण त्या ठिकाणी करत होते. आणि त्यामुळं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारत भ्रमणाचा हा जो कार्यक्रम आहे आणि त्यामुळं गांधीजींनी हा देश त्या ठिकाणी संपूर्ण पायी गांधीजी हा देश फिरले. आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा देश अनेक पद्धतीचा त्या ठिकाणी आहे, अनेक प्रादेशिक व्यवस्था ह्या देशामध्ये आहेत, त्याचबरोबर सांस्कृतिक विविधता ह्या देशामध्ये आहे. अनेक म्हणजे गेल्या 20 किलोमीटरच्या अंतरावर ह्या देशातली संस्कृती बदलती, ह्या देशातली भाषा बदलती, ह्या देशातली
चाली, रीती, रूढी, प्रथा, परंपरा त्या ठिकाणी बदलतात आणि अशा देशाला एकसंघ करणं हे खूप मोठं जिकरीचं काम होतं. परंतु महात्मा गांधीजींनी ते आव्हान हे पेललं आणि हा देश स्वतंत्र झाला आपल्याला माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणून भारतासमोर जी काही आधुनिक कालखंडामध्ये जी आव्हानं म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो, तर ती आव्हानं पूर्वीच्याही काळी होती, आजही त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून भारतीय समाजमनाची जडणघडण करून घेणं हे सगळ्यात आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. कारण भारतीय समाज हा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकसित होत आलेला आहे. म्हणजे आपण आदिम काळापासून जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल का भारतीय समाज हा म्हणजे वैदिक काळ असेल किंवा त्या ठिकाणी आधुनिक पूर्व काळ असेल किंवा आधुनिक कालखंड असेल, ही एकूण जर कालखंडाची रचना आपण जर पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की भारतीय समाज हा वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा समाज आहे. या देशामध्ये सनातन विचाराचा एक प्रभाव आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येतो की जो पुराणमतवादी म्हणजे जे काही अतिशय कटू अशा ज्या काही परंपरा असतील तर त्या परंपरांचं पालन करणारा समाज हा भारतीय समाज म्हणून त्याची ओळख ही जगाला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सनातन विचार जे आहे जे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मानवतेच्याही विरोधातले आहेत, तर त्या विचारांचं सुद्धा संस्कारण ह्या देशामध्ये त्या ठिकाणी चाललं जातं. आणि म्हणून ही वैविध्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून आपल्याकडं ही जी काही सनातन परंपरा होती, या सनातन परंपरेला छेद देण्यासाठी म्हणून या देशामध्ये एक विद्रोहाची परंपरा त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि ती विद्रोहाची परंपरा जर आपण पाहिली तर गौतम बुद्ध असतील, महावीर त्या ठिकाणी जैन महावीर त्या ठिकाणी असतील किंवा संत परंपरा असेल, सुफी संतांची त्या ठिकाणी परंपरा असेल, वारकरी संप्रदायाची त्या ठिकाणी परंपरा असेल, तर ही परंपरा समतेचा संदेश देणारी महात्मा बसवेश्वरांची परंपरा, चक्रधर स्वामींची परंपरा, ह्या ज्या परंपरा आहेत ह्या परंपरा आपल्याला त्या ठिकाणी की जे पारंपरिक पद्धतीनं चालत आलेलं होतं आणि जे मानवतेलाही त्या ठिकाणी मानवतेवर घाला घालणारं होतं, याच्या विरोधातलं तत्वज्ञान हे त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, चक्रधर असतील, बसवेश्वर असतील यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. आपल्या संत परंपरेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विद्रोहाची चळवळ, ही विद्रोही विचाराची चळवळ ही निर्माण झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून सनातन प्रवाहाच्या विरोधात का जे कर्मकांडी जे त्या ठिकाणी अगदी अमनुष्य पद्धतीनं जे वावरत होते, तर त्यांना विरोध करून समतेची पताका घेणारा समुदाय हा एक भारतीय समुदाय म्हणून त्याची एक नवी ओळख ही निर्माण करणारी परंपरा आपल्याकडं जवळजवळ 2500 वर्षाच्या पलीकडची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून जर आपण जगाचा विचार केला तर भारत नावाचा देश हा अनेक आंतरप्रवाहांनी त्या ठिकाणी भरलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून जेव्हा आपण जगाचा विचार करतो की जगामध्ये लोकशाही देश त्या ठिकाणी निर्माण झाली, भारताबरोबर अनेक देश त्या ठिकाणी स्वतंत्र झाले आणि त्या देशांमध्ये सत्तांतर त्या ठिकाणी झाली, परंतु भारतामध्ये अशा पद्धतीची जी काही विचाराची परंपरा आहे, म्हणजे एकाच वेळेस सनातन विचार जो आहे त्या विचाराला काउंटर करणारा समताधिष्ठित विचार, विद्रोही विचार हा पुढे येताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि मग आपण जेव्हा अजून त्याच्या पुढे येतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की हा देश म्हणून जेव्हा एक संघ देश म्हणून आपण याच्याकडे पाहतो, कारण भारत हा देश कधी गणला गेला तर 15 ऑगस्ट 1947ला भारताला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं आणि भारत हा एक स्वतंत्र देश म्हणून त्याची ओळख
ही जगासमोर आलेली आपल्याला दिसून येते. त्याच्या पूर्वीही भारत हा देश त्या ठिकाणी भारत या जो काही राजा होता त्याच्या नावावरून त्याचा संदर्भ दिला जातो. परंतु भारतामध्ये काळाच्या ओघामध्ये अनेक सम्राटांनी त्या ठिकाणी आपली साम्राज्य ही निर्माण केली आणि अनेक तुकड्यांमध्ये भारत या देशाचं विभाजन हे त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि म्हणून जेव्हा आपण पाहतो की ह्या देशामध्ये आधीच जी काही विकेंद्रीकरणाची डिसेंट्रलायझेशनची प्रक्रिया जी आहे ती होती. म्हणजे विचाराच्या पातळीवर विकेंद्रीकरण त्या ठिकाणी होतं, सत्तेच्या पातळीवर विकेंद्रीकरण त्या ठिकाणी होतं, सांस्कृतिक पातळीवर विकेंद्रीकरण त्या ठिकाणी होतं, किंवा भाषिक पातळीवर पाहिलं तर विकेंद्रीकरण त्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी प्रादेशिक पातळीवर सुद्धा विकेंद्रीकरण होतं. म्हणजे आपण आधीच डिस्ट्रॉय झालेलं होतं, आधीच आपलं डिसेंट्रलायझेशन त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि असा एक देश म्हणून उभा करायचा तेव्हा पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं हे काही योग्य नव्हतं किंवा हे शक्यसुद्धा त्या ठिकाणी नव्हतं. म्हणजे राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत मित्रांनो? तर त्याच्यासाठी तुम्हाला समान भूप्रदेश हा एक निश्चित असा सलग असा भूप्रदेश आवश्यक आहे जर राष्ट्र निर्माण करायचं असेल तर. त्याचबरोबर त्या ठिकाणी लोक असले पाहिजे, त्याचबरोबर त्या ठिकाणी समान संस्कृती असली पाहिजे, त्याचबरोबर तिथं समान इतिहास घडलेला असला पाहिजे, त्याचबरोबर तिथल्या लोकांची समान हितसंबंध हे असले पाहिजे, त्याचबरोबर समान भाषा ही त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि याच्यापैकी म्हणजे राष्ट्र बनण्यासाठी पाश्चात्य जो युटोपिया आहे, पाश्चात्य जे नॉलेज आहे, तर ते असं म्हणतं की राष्ट्र जर बनवायचं असेल तर ह्या गोष्टी, हे घटक, आधारभूत घटक त्या ठिकाणी आवश्यक आहे. परंतु भारतामध्ये आपल्याला असं दिसतं की याच्या प्रतिकूल परिस्थिती होती, अनुकूल परिस्थिती नव्हती. भारत हा बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुजातीय, सांस्कृतिक, बहुप्रांतीय, बहुलैंगिकता असलेला आणि त्या ठिकाणी बहुभाषिक असलेला असा प्रदेश म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. आणि म्हणून जात, धर्म, पंथ, परंपरा याच्याबद्दलची एक वाक्यता कुठेही आपल्याला दिसून येत नाही. आणि तेच आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रीय विकासाच्या समोर एक तर आपल्याला ती एक पॉवरसुद्धा आपल्याला वाटते आणि दुसऱ्या बाजूला तीच आपल्याला त्या ठिकाणी आपला विकनेससुद्धा त्या ठिकाणी वाटतो. आणि म्हणून भारतीय समाज हा समजून घेत असताना तो त्या ठिकाणी जात, धर्म, पंथ, परंपरा याच्यामधनं त्या ठिकाणी तयार झालेला आहे. हे सगळ्यात आधी आपण त्या ठिकाणी समजून घेणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मित्रांनो का याच्यातनं खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीची जडणघडण झालेली. म्हणजे आपण पाहतो की म्हणजे जी काही स्त्रीराज्य भारतामध्ये होती किंवा जे आधी गणराज्य त्या ठिकाणी भारतामध्ये होती, तर त्याच्या माध्यमातून आपल्याकडे असं मानलं जातं की लोकशाही व्यवस्था ही फार पूर्वीच्या काळी, म्हणजे ज्या वेळेस ॲथेन्स, स्पार्टा या ग्रीक नगर राज्यांमध्ये लोकशाही व्यवस्था त्या ठिकाणी अस्तित्वात होती, तेव्हाच्या समकालीन परिस्थितीमध्ये आपल्याकडंसुद्धा महाजनपदं होती, गणराज्य त्या ठिकाणी होती आणि त्याचं स्वतंत्र राज्यकारभार त्या ठिकाणी चालवला जात होता. आणि म्हणून लोकशाहीची संकल्पना आपल्यासाठी काही नवीन त्या ठिकाणी नाही आहे. परंतु आपण जेव्हा ह्या देशामध्ये ब्रिटिश त्या ठिकाणी आले त्याच्यापूर्वीही म्हणजे खैबर खिंडीमधून जे काही त्या ठिकाणी ज्या रानटी टोळ्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याही लुटीच्याच लूट करण्यासाठीच आलेल्या होत्या, पण त्या स्थिरतावर झाल्या, त्यांनी ह्या देशावर राज्य केलं. मग अगदी त्या ठिकाणी अकबर असेल किंवा बाबर असेल किंवा त्याच्याही पूर्वीच्या काळापासून अशा पद्धतीच्या स्वाऱ्या ह्या भारतावर होत राहिल्या. परंतु त्या ठिकाणी 16व्या शतकामध्ये आपल्याकडं ब्रिटिशांनी जेव्हा
आक्रमण केलं किंवा ब्रिटिश आपल्या देशामध्ये आले आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने आपल्यावर एक अर्थाने असं म्हणता येईल की ब्रिटिश राज्यसत्तेचा अंमल हा सुरू झाला. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे का भारतीय समाजाचं जे मानसिकता आहे तर ती मानसिकता ही व्यक्तिकेंद्री त्या ठिकाणी व्यक्तिकेंद्री राहत असताना ती व्यक्तीचं महात्म्य याच्या केंद्री राहणारी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून जेव्हा आपण ब्रिटिश काळामध्ये म्हणजे ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं असं म्हणतो तेव्हा सुद्धा भारत हा वेगवेगळ्या समूह घटकांनी विभागलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. वेगवेगळ्या राज्यसत्ता त्याही वेळेस होत्या. आपण जे अगोदर म्हटलं की भारत हा काही एकसंघ असा भारत नव्हता. भारतामध्ये अनेक साम्राज्य होती, अनेक संस्थानं त्या ठिकाणी होती. आणि म्हणून जेव्हा ब्रिटिशांनी बहुसंख्य भाग आपला जिंकला, आपल्यावर त्या ठिकाणी दीर्घकाळ राज्य केलं आणि म्हणून आपण म्हणतो का ब्रिटिशांनी आमच्यावर 150 वर्ष त्या ठिकाणी राज्य केलं. परंतु त्याच्या अगोदरची जर पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जसे विचारप्रवाह होते तशाच पद्धतीनं भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राजवटी ह्यासुद्धा होत्या. आणि मग जेव्हा ब्रिटिश भारतात आले त्यांनी बहुसंख्य प्रदेश हा भारताचा आपला जिंकून घेतला आणि आपल्यावर राज्य करत असताना त्याही काळामध्ये हा देश कुणाकुणाच्या ताब्यात होता जर असं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल का भारत हा बहुसंख्य भारत हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता. त्याच्यानंतरचा भारत 2 नंबरला वेगवेगळे जे संस्थानिक होते त्या संस्थानिकाच्या ताब्यामध्ये भारत हा देश विभागलेला होता. आणि तिसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आदिवासी जो बहुल भाग आहे तर जिथपर्यंत ब्रिटिश पोहोचू शकले नाहीत तो भाग जो होता तो आदिवासींचा भारत म्हणून त्याची विभागणी ही आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येते. आणि म्हणून अशा पद्धतीनं भारताची ही जी काही विभागणी आहे ही विभागणी राजकीयदृष्ट्या त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्याचा परिणाम ती जी साम्राज्य असतील किंवा जी संस्थानं असतील तर त्यांनी ज्या पद्धतीचे कायदे त्या ठिकाणी निर्माण केले, ज्या पद्धतीची समाजव्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केली त्याचा परिणाम हा भारतीय समाजमनावर झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि निश्चितपणाने दिसून येतो. आज भारत स्वतंत्र झाला आणि त्याला 70-75 वर्ष झाली तरीही आपल्याला त्याचे परिणाम हे त्या ठिकाणी दिसून येतात. कारण म्हणजे जर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा किंवा विदर्भाचा विचार जर आपण केला तर आपल्या असं लक्षात येतं की आजही मराठवाडा हा मागास आहे. कारण भारत स्वतंत्र होईपर्यंत त्या ठिकाणी ब्रिटिशांचं त्या भागावर राज्य नव्हतं तर तो निजामांचा प्रदेश त्या ठिकाणी होता. हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत असलेला प्रदेश होता. आणि म्हणून तिथं असणारी शिक्षण पद्धती, उर्दू शिक्षणाचं प्रमाण, तिथं असणारं जे काही त्या ठिकाणी एक जी काही मुस्लिम संस्कृती आहे तिचा असणारा प्रभाव हा सगळा त्या प्रदेशावर आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून भारत नावाचा हा जो देश आहे याची जडणघडण ही अनेक प्रभावांनी त्या ठिकाणी घडलेली आपल्याला दिसून येते. आता याच्यानंतर जेव्हा आपण पाहतो की भारताची सामाजिक राजकीय जी अभिसरण आहे तर हे अभिसरण हे फक्त काही ब्रिटिश ह्या देशामध्ये आले आणि ब्रिटिशांनी या देशामध्ये वेगवेगळे कायदे केले, दीर्घकाळ राज्य केलं आणि त्यातनं लोक शहाणे झाले आणि म्हणून त्या ठिकाणी हा देश 70 वर्ष 75 वर्ष लोकशाही टिकू शकला का तर असं नाही. विद्यार्थी मित्रांनो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत जसा त्या ठिकाणी ब्रिटिशांचा भारत होता, संस्थानिकांचा भारत होता, तसा राजेरजवाड्यांचा त्या ठिकाणी जसा भारत होता तसा आदिवासींचा भारत होता. आणि त्याचबरोबर विचाराच्या पातळीवर सुद्धा या देशामध्ये जसा सनातनी विचार होता तसाच समतावादी विचार हा सुद्धा होता. आणि पाश्चात्य विचाराचं सुद्धा अनुकरण
भारतीय समाजाने त्या ठिकाणी केलेलं होतं हे आपल्याला मान्य करावं लागतं. आणि हे मान्य जर केलं तरच आपण असं म्हणू शकतो की ज्या पद्धतीनं पाश्चिमात्य परंपरा आहे त्याच पद्धतीनं येतदेशीय परंपरा ह्या देशामध्ये होत्या. म्हणजे त्या ठिकाणी गौतम बुद्धांपासून तर त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांपर्यंतची ही जी काही एक विद्रोहाची परंपरा आहे, समतेचं तत्वज्ञान सांगणारी परंपरा आहे, ह्या परंपरेचा सुद्धा भारताच्या समाजमनावर खोलवर परिणाम झालेला आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय असो, सुफी संप्रदाय असो किंवा त्या ठिकाणी नाथपंथीय संप्रदाय असेल, बसवेश्वरांचा संप्रदाय असेल किंवा महावीरांचा त्या ठिकाणी संप्रदाय असेल, गौतम बुद्धांचा संप्रदाय असेल, ह्या सर्व संप्रदायांचा ह्या भारतीय समाजमनावर त्या ठिकाणी प्रभाव हा राहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचबरोबर ब्रिटिश हे जेव्हा आले तेव्हा ह्या ब्रिटिशांनी जी काही आधुनिक मूल्य, शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी भारतामध्ये रुजवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. भलेही आज आपण त्यांच्यावर टीका करत असताना असं म्हणत असू की ब्रिटिशांनी फक्त कारकून घडवण्याचं काम केलं, परंतु ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे का ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी शिक्षण जरी आणलेलं असलं तरी या देशातनं अनेक तरुण हे विलायतेला म्हणजे इंग्लंडला त्या ठिकाणी शिकायला गेले आणि त्यांनी मात्र एक नवं चित्र हे भारताच्या समोर निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून भारत नावाचा हा जो देश आहे हा अनेक विचारांचं एक रसायन असलेला देश आहे. आणि म्हणून भारत नावाच्या ह्या देशाने लोकशाही शासन व्यवस्थेचा त्या ठिकाणी स्वीकार हा केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून जेव्हा आपण या एकूण कोर्सकडे जेव्हा पाहतो तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का लोकशाहीमध्ये मुळात जेव्हा लोकशाही ह्या गोष्टीचा लोकशाही कुणाची जेव्हा लोकशाहीच्या राज्यव्यवस्थेच्या बद्दलची आपण चर्चा करतो तेव्हा ही गोष्ट इथं अधोरेखित होते का लोकशाही ही लोकांची असते, ती सर्व समाजाला त्या ठिकाणी प्रेरित करत असते, सर्व समाजाला सामावून घेण्याचं काम ही लोकशाही व्यवस्था त्या ठिकाणी करत असते. आणि म्हणून अशा लोकशाही व्यवस्थेचे आमच्याकडे ते दातृत्व त्या ठिकाणी आहे. आम्ही अशा व्यवस्थेचा त्या ठिकाणी स्वीकार केला आहे कारण की ती व्यवस्था ही आम्हाला अधिक पवित्र अधिक म्हणजे लोकशाही हा आधुनिक युगाचा एक युगधर्म त्या ठिकाणी झालेला आहे की प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी सहभागी होण्याची संधी ही लोकशाही राज्यप्रधान व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून भारत नावाच्या देशामध्ये जेव्हा लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार हा करायचं ठरलं तेव्हा त्याच्या आधीची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीनं येतदेशीय परंपरा ह्या देशामध्ये होत्या, ज्या डिसेंट्रलाइज होत्या, ज्या वेगवेगळ्या मताधिक्यांना त्या ठिकाणी प्रभावित करणाऱ्या होत्या, त्याचबरोबर ब्रिटिश या देशामध्ये आल्यानंतर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य करत असताना कायद्याचं राज्य नावाची गोष्ट या देशामध्ये रुजवली होती आणि त्याचा परिणाम हा भारतामध्ये त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून भारताने लोकशाही राज्यव्यवस्थेचा स्वीकार त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. कारण त्याच्यापूर्वीची व्यवस्था जी होती का एका बाजूला ब्रिटिश होते आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळे संस्थानिक होते आणि याच्यामध्ये ब्रिटिशांनी सुद्धा भारतीयांचे राजकीय हक्क मान्य केलेले नव्हते आणि जे राज्यकर्ते संस्थानिक होते त्यांनी सुद्धा भारतीयांच्या बद्दल भारतीयांची जी काही एकूण मानसिकता जी आहे तिचा विचार करून त्यांनी भारतीयांचे राजकीय हक्क त्या ठिकाणी पूर्णता म्हणजे राज्यशाही पद्धत म्हणून नाकारलेले होते किंवा
संस्थानिक काय त्याचे जे काही कायदे असतील, म्हणजे तुम्ही कोल्हापूरला गेले तर वेगळा कायदा, तुम्ही त्या ठिकाणी सांगलीला गेले तर तिकडे वेगळा कायदा, अशी जी काही छोटी छोटी संस्थानं होती त्यांचीसुद्धा वेगवेगळी कायदे हे त्या ठिकाणी होते. किंवा तुम्ही भोरला, इथं शेजारी भोरला संस्थान होतं, तिथं वेगळा कायदा, अशी ही सगळी परिस्थिती त्या ठिकाणी होती. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे का संस्थानिकांचे कायदे वेगवेगळे होतेच, पण ब्रिटिशांनीसुद्धा त्या ठिकाणी कायद्याचं राज्य निर्माण करत असताना मात्र भारतीयांचे राजकीय हक्क त्या ठिकाणी नाकारलेले होते. आणि म्हणून मात्र तरीही आपण लोकशाहीचा स्वीकार केला, कारण लोकशाही ही एकमेव अशी व्यवस्था आहे का ज्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी त्याचे जे काही अधिकार, ते अधिकार मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार, ही जी काही मूल्य आहे, ही मूल्य त्या ठिकाणी म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य असतात किंवा व्यक्तीला बोलणं चालणं त्याचबरोबर त्या ठिकाणी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय, ही जी तत्त्व आहेत, ही तत्त्व त्या ठिकाणी अंगीकारता येतील अशा पद्धतीची व्यवस्था सगळ्यात जवळची वाटणारी आणि एक अर्थाने अंगवळणी पडलेली व्यवस्था म्हणून आपण खऱ्या अर्थाने लोकशाही शासन व्यवस्थेचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून जेव्हा भारतीय समाजाच्या बद्दलची ही चर्चा आहे, भारतीय समाजाच्या जडणघडणीबद्दलची चर्चा आहे, तर ती चर्चा ही करत असताना आपल्याला भारतीय समाज हा समाजाची जी मानसिकता आहे की ती व्यक्ती केंद्री, म्हणजे एखादं नेतृत्व केंद्री त्या ठिकाणी भारतीय समाजाची मानसिकता आहे. आणि म्हणून आज आपल्याला जे काही पेचप्रसंगांना सामोरं जावं लागतं तर ते म्हणजे व्यक्तीकडं त्या ठिकाणी त्या व्यक्तिमत्वाच्या भरोश्यावर कुणीतरी येईल आणि आमचं त्या ठिकाणी भलं करील, अशा पद्धतीचा जो काही फुकटचा आशावाद आहे तर तो त्या ठिकाणी भारतीय समाजामध्ये असल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंभू जी काही प्रतिनिधित्वाची प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेकडं समाज हा उदासीन झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि त्या माध्यमातून एक भारतीय समाजाची जी जडणघडण आहे ती जडणघडण ही होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. विविध विचारप्रवाहांनी त्या ठिकाणी भारतीय समाजाची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यामुळं जेव्हा आपण भारतीय लोकशाही आज इतकी परिपक्व लोकशाही म्हणून किंवा परिपक्वतेकडं मार्गक्रमण करणारी लोकशाही 500 वर्ष ज्या लोकशाहीला झाले, तर ती लोकशाहीचा विचार करत असताना ही लोकशाही नेमकी कुणाची असं जेव्हा आपण म्हणतो, कारण आजही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकशाही व्यवस्थेच्या बद्दलचा जो काही भारतीय समाजामध्ये आक्षेप आहे की लोकशाही ही प्रातिनिधिक आहे आणि ही प्रातिनिधिक असणारी लोकशाही काही लोकांचंच त्या ठिकाणी हितसंबंधांचं संवर्धन करणारी आहे, असाही आक्षेप हा त्या ठिकाणी नोंदवला जातो. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ही लोकशाही नेमकी कोणाची आहे, हा देश नेमका कोणाचा आहे. जेव्हा आपण लोकशाही मूल्य म्हणून पाहतो, लोकशाही राज्यव्यवस्था म्हणून पाहतो, त्या अंतर्गत त्या ठिकाणी व्यक्ती ही महत्त्वाची, व्यक्ती ही केंद्रभूत मानली जाते. आणि म्हणून अगदी महात्मा फुलेंनी सुद्धा जी काही इतिहासाबद्दलची मांडणी केली तर ती सुद्धा व्यक्तिकेंद्रित इतिहासाची मांडणी करणारे इतिहासकार म्हणून महात्मा फुलेंकडं पाहिलं जातं. कारण त्याच्या अगोदर जी इतिहासाची मांडणी होत होती ती फक्त राजे रजवाडे, त्यांच्या लढायांचे विजय याच्याबद्दलची त्या ठिकाणी इतिहासाची मांडणी ही होत होती.
परंतु लोकशाही भिमुख इतिहासाची मांडणी करणारे पहिले इतिहासकार म्हणून त्या ठिकाणी महात्मा फुलेंकडं पाहिलं जातं. आणि म्हणून लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस हा केंद्रभूत त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि त्याचमुळं म्हणजे महात्मा गांधीजींनी असं म्हटलं होतं एका ठिकाणी की भारताचं संविधान हे तुम्ही बनवायला त्या ठिकाणी निघाले आहात, परंतु ह्या देशातला सगळ्यात शेवटचा जो माणूस आहे तो त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा डोळ्यासमोर ठेवशाल तेव्हाच हे संविधान चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी घडल. आणि त्यासाठीच का होईना असं म्हणता येईल की महात्मा गांधी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीमध्ये असले पाहिजे आणि घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये ते असले पाहिजे याच्याबद्दलचा आग्रह हा त्या ठिकाणी धरलेला होता. आणि म्हणून लोकशाही कुणाची, तर लोकशाही ही सर्वसमावेशक लोकांना त्या ठिकाणी औपचारिक समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ह्या मूल्यांवर लोकशाही जर उभी असेल तर ती लोकशाही ही सर्व लोकांना सामावून घेणारी ही असली पाहिजे. अशा पद्धतीच्या लोकशाहीची अपेक्षा ही भारतीय समाजाने त्या ठिकाणी केलेली आहे आणि भारतीय समाज त्या ठिकाणी करत आहे. आज 75 वर्ष त्या ठिकाणी भारतीय लोकशाहीला झाली. भारत स्वतंत्र झाला, भारताने संविधानाची निर्मिती केली, संविधान लागू झालं आणि आज 75 वर्ष भारताला त्या ठिकाणी झाले. तरीही हा प्रश्न त्या ठिकाणी अनिउत्तीर्ण राहिलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो की हा देश कुणाचा आणि ही लोकशाही कुणाची. कारण इथल्या सर्वसामान्य माणसाच्या समोरच्या ज्या काही प्रश्न आहेत, त्याच्यासमोरच्या असणाऱ्या समस्या आहेत, तर त्या सोडवण्यासाठी कुठंतरी ही लोकशाही व्यवस्था अपूर्ण पडली का, किंवा हा देश त्या ठिकाणी अपूर्ण पडला का, असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा निश्चितपणाने आपल्याला हे म्हणावं लागतं की भारतीय लोकशाही व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी अपूर्ण पडत नाही, परंतु भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये काम करणारे जे राज्यकर्ते आहेत तर ते राज्यकर्ते हे त्या ठिकाणी त्यांच्या हितसंबंधांमुळं त्या ठिकाणी कमी पडलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून आपण एखाद्या व्यवस्थेला त्या ठिकाणी नाव ठेवू शकत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की राज्यघटना ही कितीही चांगली असली आणि ती राज्यघटना त्या ठिकाणी अंमलात आणणारे राज्यकर्ते हे जर वाईट असतील त्याची अंमलबजावणी करणारे, तर ती त्या ठिकाणी चांगली ठरू शकत नाही. आणि राज्यघटना कितीही वाईट असली तर परंतु ती राज्यघटना राबवणारी जी लोक आहेत, ज्यांच्या खांद्यावर त्याची जबाबदारी आहे, तर ते त्या ठिकाणी जर चांगले प्रामाणिक त्या ठिकाणी असतील तर ती चांगली ठरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे का लोकशाही राज्यव्यवस्था आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या देशाचा राज्यकारभार हा चालवण्यासाठीची एक यंत्रणा म्हणून आपण लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार हा केलेला आहे. आणि तो करत असताना त्याच्यामध्ये हे आहे की लोकांचा सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे. लोकांनी आपलं स्वतःचं सरकार त्या ठिकाणी बनवलं पाहिजे. आपले लोकप्रतिनिधी स्वतःहून त्यांनी त्या ठिकाणी निवडून दिले पाहिजे. अशा अर्थाची लोकशाही ही त्या ठिकाणी आपल्याला लोकशाहीची कल्पना म्हणून, संकल्पना म्हणून त्या ठिकाणी अभिप्रेत होती आणि आहे. आणि म्हणून बहुसंख्यकांची त्या ठिकाणी जर बहुसंख्यकांचं वर्चस्व म्हणजे लोकशाही असं त्याचा अर्थ होऊ शकत नाही. तर एका विरुद्ध त्या ठिकाणी 99 एका बाजूला जरी असले तरी एकाचा जो विरोध आहे तो सुद्धा लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी गौण मानता कामा नये, त्यालाही तितकंच महत्त्व हे त्या ठिकाणी असलं पाहिजे. अशा व्यापक अर्थाने लोकशाही प्रक्रियेकडं त्या ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे. आणि म्हणून लोकशाहीच्या बद्दलची जी काही
वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या ह्या केलेल्या आहेत. काही लोकांनी त्याच्यावर टीकाटिप्पणीसुद्धा केलेली आपल्याला दिसून येते. तर त्या ठिकाणी अब्राहम लिंकन हा जो विचारवंत आहे तर त्यांनी लोकशाहीबद्दलची व्याख्या करताना असं म्हटलं की लोकांसाठी लोकांकडून चालवलं गेलेलं राज्य पद्धती म्हणजे त्या ठिकाणी लोकशाही राज्यव्यवस्था होय. आता जनता त्या ठिकाणी ठरवणार आहे का आपले त्या ठिकाणी आपला राज्यकारभार आपणही त्या ठिकाणी करत असताना कशा प्रकारचा राज्यकारभार हा करायचा. आणि म्हणून लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीनं तुमचे लोकप्रतिनिधी अपेक्षित असतात त्याच पद्धतीनं लोकांचा सहभागसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो आणि त्याला त्या ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण असं म्हणतात. आता हे जे काही सत्तेचं विकेंद्रीकरण आहे तर ते त्या ठिकाणी सत्ता ही शेवटच्या माणसापर्यंत महात्मा गांधीजींनी जी काही ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली तर त्याच्या अनुसार त्या ठिकाणी शेवटचा घटक समाजातला शेवटचा घटक याच्यापर्यंत सत्तेचं जे काही मूल्य आहे लोकशाहीचं जे मूल्य आहे ते त्या ठिकाणी रुजलं पाहिजे, ते त्याला आपलंसं त्या ठिकाणी वाटलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने सत्ता विकेंद्रीकरणाचा सिद्धांत. कारण लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी सत्ता ही विकेंद्रित असली पाहिजे. सत्तेचं जे काही विकेंद्रीकरण आहे तर ते त्या ठिकाणी ग्राह्य मानलं जातं. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.